तळोदा अक्कलकुवा रोडवर भीषण अपघात, उसाच्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, 2 तरुणांचा जागीच मृत्यू. दीपक गोसावी. नमस्कार. तळोदा ते अक्कलकुवा रस्त्यावरील सतोना फाट्याजवळ रविवारी रात्री एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत 2 जणांतर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर आणि दिवे नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप वसू तडवी राहणार बेलीपाडा यांचा पुतण्या पंकज राल्या तडवी वय 28 आणि दशरथ मोना तडवी वय 34 हे डिसेंबर 21 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मोटारसायकलने जात होते. सतोना फाट्यापासून काही अंतरावर समोर असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली. या अपघातात पंकज आणि दशरथ या दोन्ही तरुणांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर रमेश कुंवरसिंग तडवी हे या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरचा MP 69A3927 चालक लालसिंग दलू वास्कले राहणार अलीराजपूर मध्य प्रदेश याने ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला होता. नियमानुसार ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर किंवा दिवे लावणे बंधनकारक असताना या वाहनावर कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. अंधारात ट्रॉली न दिसल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात आरोपी चालक लालसिंग वास्कले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106, 1, 281, 125 अ, 125 ब, 324 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी करत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.